नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज माध्यमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाने 155 सेवानिवृत्त शिक्षकांच्या बाजूने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चला तर ते नेमकं प्रकरण काय ते आपण पाहूया. मित्रांनो, तत्पूर्वी ही बातमी आपण बाजूच्या स्क्रीनवर पाहू शकताय. आणि मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर पाटील हब चॅनेल सबस्क्राईब करून खाली दिलेलं बेल आयकॉन बटन प्रेस करा. मित्रांनो, महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक शिक्षक 2006 नंतर सेवानिवृत्त झाले. त्यांना त्यांच्या सेवेनुसार मिळायला हवी असलेली वन नोटिओनल इन्क्रिमेंट म्हणजेच काल्पनिक वार्षिक वेतन वाढ मंजूर करण्यात आली नव्हती. या वेतनवाढीचा थेट परिणाम त्यांच्या पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि इतर सेवानिवृत्ती लाभांवर होत होता. त्यामुळे अनेक शिक्षकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. याच अन्यायाविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील 155 सेवानिवृत्त शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मग मित्रांनो, यावर न्यायालयाने काय निर्णय दिला? तर उच्च न्यायालयाने 155 शिक्षकांच्या याचिकेला मान्यता देत वन नोटिओनल इन्क्रिमेंट मंजूर होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे संबंधित शिक्षकांच्या पेन्शनमध्ये सुधारणा होणार असून त्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर मित्रांनो, नेमकं या निर्णयामागे कोणाचे योगदान आहे हे पण आपण पाहूया. की या प्रकरणात ॲडव्होकेट बालाजी शिंदे यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. तसेच शिक्षक भारती संघटनेने राज्यभरातील सेवानिवृत्त शिक्षकांना एकत्र आणून मोठी संघटनात्मक चळवळ उभी केली. संघटनेचे पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांच्या पुढाकारातून 155 शिक्षकांची सामूहिक याचिका दाखल करण्यात आली आणि अखेर या लढ्याला यश मिळाले. मित्रांनो, या सर्व घटनाक्रमानंतर पुढे काय होणार? तर सध्या आणखी सुमारे 100 सेवानिवृत्त शिक्षकांच्या स्वतंत्र याचिका न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याचे या बातमीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाचा फायदा त्या प्रकरणांनाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, याशिवाय शिक्षक भारती संघटनेने 2006 नंतर सेवानिवृत्त झालेल्या आणि अद्याप वन नोटिओनल इन्क्रिमेंटचा लाभ न मिळालेल्या सर्व शिक्षकांना संघटित व्हावे असे आवाहन केले आहे. मित्रांनो, यानंतर महेश पाडेकर यांनी नेमकं काय म्हटलं? तर त्यांच्या म्हणण्यानुसार हा विजय केवळ 155 शिक्षकांचा नाहीये, तर राज्यातील अन्यायग्रस्त प्रत्येक सेवानिवृत्त शिक्षकांचा आहे. संघटित प्रयत्न, कायदेशीर लढा आणि शिक्षकांचा विश्वास यामुळे ऐतिहासिक निर्णय मिळाला असून आता राज्यातील प्रत्येक पात्र शिक्षकाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार आहे. मित्रांनो, ही बातमी सेवानिवृत्त शिक्षकांसाठी निश्चितच आशादायक आहे. मात्र हा निर्णय नेमका कोणाला लागू होईल, त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल आणि सरकार पुढे काय भूमिका घेणार, याबाबत अधिकृत आदेश किंवा पुढील घडामोडी समोर आल्या की त्याची सर्व माहिती सर्वात प्रथम पाटील हब या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल. मित्रांनो, म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, शिक्षकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून खाली दिलेला बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. मित्रांनो, लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.